सकाळी सहज मशीन पासून चक्कर मारला तर बघतोय मशीन मध्ये पिल्लांचा आवाज येत होता। आता मला आहे ना कामाच्या राड्यात कळलंच नाही, गावरान कोंबडीच्या अंड्यांना आहे ना पुरे 21 दिवस कंप्लीट झालेत आणि आज त्याच्यातून पिल्ल पण निघायला चालू झालेत। खरं तर आता हे आपले नाहीत बरं का, दादाने आपल्याला राजहंसचे अंडे दिले होते ना, आपल्या राजहंसचे त्याच दादाचे अंडे त्यालाच द्यायचे दादा हे पिल्ल सगळे निघल्यावर। तर रामकृष्ण हरी मंडळी, सकाळी सकाळी बाबा मी पिंपळाच्या वावरात येणं म्हणजे काही ना काही झालं असणार आहे। विषयात झाले की माती पडली होती आपल्या वावरात आणि आपल्या वावरात जो मधला बांधे ना तो आपल्याला क्लिअर करून घ्यायचा होता, म्हणजे दोन्ही वावर एकत्र करायचे होते। आता त्याच्यामुळेच फोकलँड आलं होतं, बाबन मी गेलो होतो सकाळी सकाळी, कारण की फोकलँड निघून गेलं का लय राडा होतो, ते परत भेटत नाही बाबा। त्याच्यामुळे आम्ही आलो होतो, पण आम्हाला इथं दिसले पंख। आता हे कोणत्या पक्षीचे होते काय माहिती बरं का, पण तेवढ्यात बाबाला पक्षी पण दिसला। ते बाबाला म्हणलं ते फेकून द्या, नाही तर बंटी आहे ना मागं चाललेली आहे आपल्या। आता बघा सगळं मस्तपैकी क्लिअर झालेलं आहे। ट्रॉली आणली होती कारण की बाबान मी आता लई दिवसातून म्हणजे 7-8 दिवस झाले, 7-8 नाही 15 दिवस झाले असते, आलोय आता शाळेला टाकळा घ्यायला। मस्तपैकी टाकळा घेतला बंटीने, बघ कसा अवतार करून घेतलाय भाऊ, ट्रॉली मध्ये भरला सगळा। आता ह्याच्या नळ्या दिसतात ना, या सगळ्या बांधायला निघलेत बरं का, जे पाईपलाईन होती ना आपली ठिबक ते सगळं उकडून आलंय। आता काय राडा होतोय काय माहिती। मस्तपैकी ट्रॉलीत माल भरला, घरी घेऊन आलो, शेळ्यांना टाकला